देखा देखा गुलपुरी वासियों, अब मेरी शादी नहीं होगी। ये बुड्ढी है ना, ये बुड्ढी, ये म्हातारी के वजह से। मी हो, ही म्हातारी आहे ना, हिच्यामुळे माझं लग्न होणार नाही आता। खरंच याने घेतली की काय? हा खरंच सांगून टाकेल सगळं। काय सांगायचं ते सांगा ना, हे असं टाकीवर कशाला चढायचं? अहो सासूबाई, अहो शोले मध्ये मावशी जी होती ना, इकडे तुम्ही म्हातारी, म्हणून तुम्हाला म्हातारी बोलतोय। अहो खोटं खोटं बोलतोय, जरा समजून घ्या। सिड आता बास झालं, खाली ये तू। बसंती, सॉरी अदिति, मुझे तुमसे शादी करनी है, पण ये म्हातारी की वजह से शादी नहीं हो रही अपनी। अरे सिद्धू दादा, अरे काय बोलतोयस तू? सिद्धू, अरे लग्नाला कोणीच नकार दिला नाहीये। ते सिद्धू, अरे तुझे फिल्मी करे बंद कर, चल खाली उतर, चल। मी नाही उतरणार, मला अदितीशी लग्न करायचंय। सिद्धू किती मस्त रे। धर्मेंद्रने असंच हेमाला प्रपोज केलं होतं। तात्या कुठे आहेत? तात्या असते ना, त्यांना खूप आवडलं असतं। किती डॅशिंग प्रपोज आहे हे। अदिती, तू ना खूप लकी आहेस। सिद्धू किती मस्त रे, नाहीतर आमचे हे पल्लवकी, तूच ग तूच, तुलाच माझं कौतुक आहे। यांना काय कळत नाही, ही म्हातारी आहे ना म्हातारी, हिला काही नाही त्याचं, हिला बघवत नाहीये आमचं लग्न होतंय ते। सिद्धार्थ, एक तर मी म्हातारी नाहीये, उलट मीच मागे लागलीये सगळ्यांच्या तुमच्या लग्नासाठी। अहो खरं खरं नाही बोलते मी, खोटं खोटं बोलतोय। बास झालं तुमचं खोटं। अहो आता पहिले खाली या जावई बापू। सिद्धू, अरे बस झाला वेडेपणा, ये आता खाली। अरे इथे आमच्या जीवाला गोर लागलाय। हे सिद्धू, अरे चुकून पाय बी घसरला तर? हे नाना, जरा शुभ बोल ना, काय बोलतो रे? बैस। सिद्धू, अरे मी म्हणते म्हणून खाली आहे ना बाळा। मोठी बाई, तुलाच ग माझी काळजी, पण मी नाही उतरणार। सिद्धू, नेमकं काय हवं तुला? अदिती, मला तुला प्रपोज करायचंय। हे बघ, अंगठ्या पण घेऊन आलोय। तुला ग्रँड प्रपोज हवं होतं ना, सरप्राईज हवं होतं ना? अदिती, आपलं आपल्या गावातलं पहिलं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे प्रपोज मी अख्ख्या गावासमोर करणार। इथून सगळं गाव दिसतंय। तो गाव वालो, करू मैं मेरे प्यार का इजहार। हो सिद्धू भाऊ, बिंदास करा। हे सगळं आम्ही फक्त पिक्चर मध्येच पाहिलंय, काय मंडळी? लय भारी वाटत राहिलं। सिद्धू भाऊ, मी हे सगळं मोबाईल मध्ये शूट करतो। अदिती, सगळ्या गावासमोर विचारतोय मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू। अदिती, खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत। मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचंय। होशील माझी कायमची? तुला पण तुझं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवायला आवडेल? हो सिड। आय लव्ह यू मोर। मी सुद्धा नाही जगू शकत तुझ्याशिवाय। नाही अदिती, मला तिथून उत्तर नकोय। आपण आपला राहिलेला साखरपुडा इथे करूया, सगळ्या गावासमोर। ये वर ये। अरे गधड्या, तू खाली यायचं सोडून तिला वर काय बोलवतेस? जाऊ द्या मोठा बाई, बघा ना किती रोमॅन्टिक वाटतंय। असं वाटतंय कुठला तरी पिक्चरच बघतोय। मोठ्या बाई, काळजी करू नकोस, मी आहे ना। अदिती ये वर। अदिती, तुला हाईटची पण भीती आहे, जाऊ नकोस, चक्कर येईल तुला। मॉम, सिडने माझी प्रत्येक इन्सिक्युरिटी, प्रत्येक भीती घालवली। आता सुद्धा सांभाळून घेईल तू।
आदिती, आदिती, आदिती. काय चाललंय काय? ए यार तू वर कसं काय चढला? तू पण वर निघाले का आता? अहो जाऊ द्या हो. त्यांचं ना एकमेकांवर प्रेम आहे. ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतायत. हे असं टाकीवर चढून? अरे काय आता शिस्त बिस्त काय आहे का नाही? अरे वा, तुम्ही तर मिठाई पण घेऊन आलात. वा 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 वा. मला मिठाई खायची सवयच आहे. आणि वाटायची? ए हा म्हणजे वरती दोघांनी एकमेकांना अंगठी घातली की मग खा, सवय पण राहील आणि मग तोंड पण गोड होईल. आणि इथं काय पेढ खायला आलोय का? तोड गोड करायला आलोय का? लैला मजनू, खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा. आता जे काय प्रपोज करायचं आहे ना ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन करायचं. उतरा खाली, खाली उतरा. आता येता खाली का मी वरती? चला घ्या बाहेर घ्या. चला 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 चला. साहेब 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 ऐका ना माझं. हो तुम्ही जरा सोडता का? मी नाही पळून जाणार, मी गुन्हेगार नाहीये. सोडा ना प्लीज. हो साहेब ऐका ना. हो मी फक्त ते प्रपोज करायला टाकीवरती चढलो होतो. प्रपोज कराय पाण्याच्या टाकीवर? तू काय स्वतःला काय धर्मेंद्र समजतोस कर? अरे कायदा सुव्यवस्था. हा ते काय आहे का नाही? तुम्ही काय शोले पिक्चर करत होता काय? दारू पण प्यायला असतील? हो नाही नाही नाही. हो नाटक करत होतो मी. हातामध्ये फक्त पाण्याची बाटली होती आणि मला खरंच माहित नव्हतं टाकीवरती चढायला परमिशन लागते. अहो असं माहित असतं तर वरती चढलो असतो का टाकीवर? बरं साहेब जो काय फाईन आहे तो भरतो ना मी. हो साहेब सोडावं मला. अहो असं 8 टाकायला मी काय गुन्हा केलाय का? साहेब गुन्हा असो वा नसो आठवडा झालाय. हा आपला पहिला गुन्हेगार आहे. 8 टाकायला सोडायचा नाही. चला. साहेब ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अहो या गावात देशमुखांना लय मान आहे. सगळे तात्यांचा आदर करतात आणि आम्ही नेहमीच कायद्याचं पालन करत आलोय साहेब. मग आज काय झालं? अहो पोलिसांची परवानगी घ्यावी असं त्यांनी काहीच केलं नाहीये. बरोबर आहे. नाही म्हणजे आजपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यायची कधी गरजच पडली नाही ना. मग आज पोलीस स्टेशन बघा. चांगलं नवं कोरं करकरीत आहे. अहो असं नका करू, असं काही केलं नाही त्यांनी. मग काय करायचं? हा कायदा आणि सुव्यवस्था हा तेच ते पाळणार नाही. मग आम्ही काय बघत बसायचं का? हा. एक मिनिट ऐका ना काका. काका कोण काका? मी काका वाटतोय? काका वाटतो का मी? सॉरी सर. बोला. ह्या सगळ्यात प्लीज सिडला काहीच करू नका. त्याची काहीच चूक नाहीये. मी सांगितलं होतं टाकीवर चढायला. नाही ते थोडं वेगळं आणि हटके प्रपोज करायला, पण हा टाकीवर चढला. मला सांगा तुम्ही लग्न करणार आहे का? हो. लग्नाच्या आधीच असं, मग लग्नानंतर काय? हो माझा मुलगा खूप साधा आहे. हो हे बघा हा कोण पण असू दे, आमच्या कार्यात
व्यत्यय हा व्यत्यय आणतोय तो. आणि मला सांगा हो, एक मिनिट, तुम्ही सगळे नेमके कोण आहे जे आम्हाला अडवताय? हे सगळे माझ्या घरचे आहेत. सगळे हो. अजून बायका यायची आहे. अय्या का घरात एवढी माणसं असतात का? हे आप्पा म्हणजे माझे बाबा, ही मोठी बाई म्हणजे माझी आई आहे, आणि हा बापू काका, हा नाना काका आणि बाळा काका, हे सगळे माझे काका आहेत. म्हणजे आप्पा आहेत ते सगळ्यात मोठे आहेत, मग बापू काका आहे, मग नाना काका आहे, आणि मग बाळा काका. बाळा काका डॉक्टर आहे, बापू काका डेअरी चालवतो, आणि असे सगळे आहेत. आणि बाकी काकी सगळ्या मागून येत आहेत. आणि ही अदिती आहे, आणि तिचे ते मॉम डॅड म्हणजे माझे सासू सासरे आहेत. हे तुमच्या घरचे आहेत ना, ते ठीक आहे, पण तुम्ही कुणी आज पोलीस स्टेशन मध्ये यायचं नाही. हा, आणि जे कोण पाठीमागणे येतात ना त्यांना पण सांगा अजिबात आत घुसायचं नाही. तुम्ही जर सगळे आत घुसलं तर आम्हाला टेबल खुर्च्या बाहेर टाकून बसायला लागेल. चला नको ना, चला 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 चला. सेठ, तुम्ही सगळे इथं थांबा. ऐकून तर घ्या. सिद्धू, अहो साहेब, साहेब ऐका ना, साहेब साहेब प्लीज, साहेब ऐका ना. येऊन येणार कोण? तुमचा दंगा ऐकून नाही ह्याच्या संकट पळून जाईल ना. हो साहेब, अहो आपल्यासाठी एवढा आनंदाचा क्षण आहे आज. घ्या तोंड गोड करा. काय आहे साहेब? अरे बाबा तू पण तोंड गोड कर. या चौकीतला पहिला गुन्हेगार आहेस तू. अरे आठवडा झाला ही चौकी बांधून, पण या गावात गुन्हाच होत नाही, त्यामुळे गुन्हेगारच नाही, आणि म्हणून तर इन्स्पेक्टर पण नाहीये. 2 आठवड्यात नाही एकदा येतात राऊंड मारायला. आठवडाभर ना हेच चालू आहे बाबा. पण जेव्हा ह्यांना कळवलं ना की तू सापडलायस, तेव्हा यांनी चौकी एकदम सजवून टाकली. तर मला तसं अजून काही काम नाहीये. महिला गुन्हेगार सापडली नाहीये ना अजून, म्हणून. सापडेल. आता हा सापडलाय ना, मग ती पण सापडेल. चला जेल उघडा. हो साहेब, अहो 8 टक्क्याला मी काय गुन्हा केलाय का? असं कसं? जेल बांधलंय ना, मग उद्घाटन तर झालंच पाहिजे. गुन्हेगार असताना जेल खाली कसं दिसतंय ते? हे म्हणजे असं झालं, पिंजरा आहे पण पोपटच नाही. पोपट, चला पिंजऱ्याचं उद्घाटन करून घेऊया. सर रिबन पण बांधली. वा वा वा, एक नंबर. कैची घेऊन या. हो आणतो. फोटो काढ द्या. फोटो काढा. हो साहेब ऐका ना, कशाला साहेब? वा 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 वा. ठीक आहे कैची. साहेब हे काय आहे? काय आहे म्हणजे पहिला गुन्हेगार तो आहे ना, मग तुझ्या हातून उद्घाटन होणार. करा चला. हो साहेब ऐका. रिबन कटिंग इज माय ऑर्डर. करा उद्घाटन, रिबन कट करा. एक मिनिट, फोटो काढा. साहेब, अहो हा गुन्हेगार आहे, याने तुम्हाला पकडून आणलं असं वाटतंय ते. हातून आता हात काढ. अहो फोटो. एक मिनिट. तुम्हाला आत कोणी सोडलं? सर प्लीज ऐका ना. हा सगळा मूर्खपणा माझा आहे, खरंच सांगते. सिड असा मुलगा नाहीये जो टाकीवर चढेल आणि तमाशा करेल. माझ्यासाठी केलंय त्याने हे सगळं. ठीक आहे, आधी याला आत टाकतो, मग आपण बसून निवांत बोलू. पहिल्यांदाच बाहेरून कोणतरी चौकीत असं बसण्यासाठी आले. या बस या. चला या. त्याला आत टाका आणि कुलूप लावा. डॅड काय? खेळ आहे, खुर्चीला खेळ आहे. हो खेळ आहे. काय करायचं, आठवडा झाला सांगतोय खेळा ठोका, पण कोण कामाकडे लक्षच देत नाही हो. साहेब तो किळाना जरा विचित्रच आहे. तो ना काढूनच टाकला पाहिजे. तो किती आत ठोकला तरी परत बाहेरच येतो. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. मी बाजूला उभा राहून बोलतो ना. साहेब, गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढलं तर हा गुन्हा असू शकत नाही. असू शकतो का? असं कसं काय बोलताय तुम्ही? अहो कायदा, सुव्यवस्था, हा ते काय असतं का नसतं सांगा बरं. एकतर पाण्याच्या टाकीवर चढायला बंदी आहे, परवानगी नाही.
समजा एखादा माणूस पाण्याच्या टाकीवर गेला, त्या पाण्यात विष टाकलं, ते पाणी अख्ख्या गावाला जातं, अख्ख्या गावाला विषबाधा होऊ शकते, लोक मरतील. अहो तुम्ही शिकलेली माणसं आहे, तुम्हाला हे जरा तरी कळायला पाहिजे ना, विशेष आहे. सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण सिडचा तसा हेतू नव्हता. हे बघा, हे तुम्ही म्हणताय, आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? एक मिनिट साहेब. साहेब काही ऍडजस्टमेंट होऊ शकते ना, म्हणजे त्याविषयी आपण बोलूयात ना. लाच देता, लाच देताय मला? तुम्हाला लाज वाटत नाही का आम्हाला लाच देताना? हे बघा, कायदा आणि सुव्यवस्था. हा ते पाळणारा माणूस आहे मी. पोलिसांना बदनाम करू नका, तुम्ही मला लाच देताय. आणि हे बघा, तुम्ही किती जरी लांबून बोलला ना, पोलीस आहे मी, पोलीस. लगेच वास येतो. तुम्ही दारू पिऊन आलाय, दारू. आणि मला सांगा, तुम्ही गाडी चालवत आला म्हणजे दारू पिऊन गाडी चालवता म्हणून तुम्हाला मी अटक करतोय. अटक करा ना, अटका. नाही 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 अटका त्याला. साहेब साहेब मी नाही, माझी बायको. बायको नाही म्हणजे ती नाही, ती गाडी चालवत होती, मी बसलो होतो बाजूला. मी बाजूला तिकडे. असं का होतंय? आपला साखरपुडा होणार होता तेव्हा पण प्रॉब्लेम झाले, आणि आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तर हे सगळं. आपल्या नात्याला कोणाची तरी नजर लागली असेल. हे बघा, आता हे सगळं तुमच्या मुलामुळे झालंय. हा, नाहीतर माझ्यावर संशय घ्याल की मीच सगळं घडवून आणलं म्हणून. तुमच्या मुलामुळे म्हणजे? कोणासाठी करत होता तो? आदितीसाठीच ना? हो, पण अदितीने त्याला जाऊन टाकीवर चढ म्हटलं नव्हतं. पण टाकीवर तो तिच्यासाठीच गेला होता ना, आणि नंतर तर ती पण जात होती. अहो मोठा बाई. सुमित्रा, तुम्ही कशाला भांडताय? इथं सिद्धूला बाहेर कसं काढायचं ते कळत नाहीये. हो ना, सिद्धूला टायर मध्ये टाकून तर मारत नसतील ना? काय? ए नाना, कशाला घाबरतोस रे? आणि एवढा काय मोठा गुन्हा केलाय त्यानं त्याला मारायला? अरे मला वाटलं ते मी बोललो. आता काही बोलू नको, शांत बस. अजून नाही सोडलं ना सिद्धूला? आम्हाला वाटलं रत्नाकरच्या स्पीडने इथे पोहोचेपर्यंत सिद्धूला बाहेर काढून आपण परत गेलो पण असतो. बघ, सोडलं का? म्हणून गाडी तुम्ही हळू चालवणार? काही. अरे थांबा, असं पोलीस स्टेशनच्या बाहेर भांडत बसला तर तुम्हाला जात टाकतील. नाही, आता जर त्यांनी सोडलं नाही ना सिद्धूला, तर मी खरंच भांडणार आहे. सोडतील ग, एवढा काय मोठा गुन्हा नाही केलाय त्यांनी. तसं नाही हो, तात्यांना सगळे लोक ओळखतात. तात्यांना जर कळलं की संपूर्ण देशमुख घराणं पोलीस चौकीच्या बाहेर असं उभं आहे, तात्यांना कसं वाटेल? पण तात्या कुठे आहेत? हो ना, तात्या आणि बयोबाई दिसतच नाहीत कुठे. बराच वेळ झालाय, गायब आहेत. बयोबाई, आप्पा सुमित्रांनी जी काय तयारी केली ना आपल्या सिद्धू आणि सोनबाईच्या साखरपुड्यासाठी, तो काय वाया गेला नाही. त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी निवांत असा वेळ मिळाला. हो ना. किती दिवसांनी आलो आपण इथे. अहो काहीतरीच काय. अहो कोणाला कळलं असं आपण शेतावर आलो आहोत तर कोणाला काय वाटेल? म्हातारा म्हातारीनी या वयामध्ये नवीन जोडप्यासारखा संसार मांडलाय. म्हणू दे, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. कसं आहे माहितीये का, प्रत्येक नवरा बायकोला असा निवांत वेळ मिळायलाच हवा, एकमेकांशी बोलायला, एकमेकांची सुखदुःख समजून घ्यायला. मी आप्पाला सांगितलं की ती सिद्धू आणि आदितीसाठी तुझी तयारी केली आहे ना, ती तशीच राहू दे. मी जाणार आहे शेतावर, आवरेन. तेवढे मात्र तुम्ही हुशार आहात. ये ये.